आम्ही बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन बघायला आलो होतो. त्यामुळे 60 रुपये तिकीट होतं आणि खूप छान वेगवेगळे प्रकारचे झाडं हे आपल्याला बघायला मिळतात AI टेक्नॉलॉजी वापरून. तसेच इथं बघा कसं छान प्रकारे फळांचं डेकोरेट केलेलं आहे, वेगवेगळे फळं ठेवून. तसेच खूप मोठं 170 एकराचा परिसर होता. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पूर्ण लागवड केलेले होते आणि सगळी माहिती देत होते. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गावरान बियाणं, सोयाबीनच्या होत्या, वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य त्यामध्ये. आणि तसेच आम्ही पूर्ण 170चा परिसर फिरून बघितला. त्यामध्ये खूप सारे होतं की 170 एकराचा परिसर आहे तो आणि खूप मोठा आहे. प्रत्येक म्हणजे शेताविषयी माहिती किंवा फळझाडे किंवा फळांविषयी आणि आपल्याला भाजीपाला. हे काय दिसतंय, पालेभाज्या पालेभाज्या म्हणजे त्याच्यापासून बिया तयार केले. पालेभाज्या कशानंतर बिया लावून कसं त्यांचं संगोपन करायचं ह्याच्याविषयी पण माहिती देतात. आणि प्रत्येक झाडांविषयी, प्रत्येक फळांविषयी किंवा फुलांविषयी आणि प्रत्येक शेताविषयी खूपच मार्गदर्शन मोठं तिथे भेटत आहे. तर आम्ही नंतर 8 दिवस तिथे गेलेलो. टोमॅटो आणि हे मिरचीचे झाडं पण आहेत. 8 दिवस ते बघण्यासारखं आहे. आवर्जून सगळ्यांनी नक्कीच भेट द्या. हे मिरच्याची लागवड कशी करायची, बिया नंतर टाकून आणि त्याचं नंतर संगोपन कसं करायचं त्याच्याविषयी पण खूप माहिती आहे. आणि इथं नंतर गायांचे बेल्ट गळ्यात अडकायचे आणि गाय आजारी पडले तर ते मोबाईलला मेसेज येऊन आपल्याला सगळं व्यवस्थित माहिती कळली जाते. 2 दिवस अगोदरच कळतं गाई आपली आजारी पडणार आहे. खूप चांगलं आहे, तुम्ही नक्कीच भेट द्या.